सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। राशन कार्ड धारकांना मिळणार 12,500 रुपये असा घ्या राशन कार्डचा हा लाभ। कसा घ्यायचा आहे हा लाभ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। समकालीन युगात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी विविध सरकारी योजना राबवल्या जात आहेत। माझी लाडकी बहीण योजना यासारख्या यशस्वी कार्यक्रमानंतर आता राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी महिलांसाठी एक नव्या प्रकारची आर्थिक सहाय्यक योजना सुरू केली आहे। या नवीन उपक्रमाच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण 12,000 रुपये थेट आर्थिक अनुदान प्रदान केले जाणार आहेत। त्यामुळे या योजनेचा मुख्य हेतू महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे। सरकारचा असा विश्वास आहे की महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून केवळ व्यक्तिगत प्रगती नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा विकास होऊ शकतो। ही अनुदान रक्कम हप्त्याच्या स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे। योजनेचे उद्देश आणि व्याप्ती आर्थिक सक्षमीकरणाच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांमधील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे आहे। या निधीचा वापर करून महिला स्वतःचे लघु व्यवसाय सुरू करू शकतात, घरगुती उद्योग स्थापन करू शकतात किंवा रोजगाराच्या विविध संधी निर्माण करू शकतात। यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि समाजातील त्यांची भूमिका अधिक सक्रिय होते। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार राशन कार्डसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। ज्या कुटुंबांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या कार्डांना रद्द होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। तथापि सध्या वैध राशन कार्ड धारकांसाठी ही नवीन आर्थिक सहाय्यक योजना ही एक दिलासादायक बातमी आहे। पात्रता आणि निकष काय असणार आहे आपण बघूयात। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करण्याचे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदारांच्या कुटुंबाकडे वैध प्राधान्य कुटुंब राशन कार्ड PHS असणे आवश्यक आहे। ही योजना विशेषतः महिलांसाठी राखण्यात आली असल्याने केवळ महिला नागरिकांनीच अर्ज करण्याची परवानगी आहे। अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे। आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांना प्राधान्य दिले जाते। तसेच अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे। या सर्व शर्ती पूर्ण झाल्यावरच योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। स्वयंरोजगारासाठी प्रारंभिक भांडवल 12,000 रुपयांची ही रक्कम महिलांना स्वतःचे घर व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रारंभिक भांडवल म्हणून दिली जाते। या पैशांचा वापर करून महिला विविध प्रकारचे उपक्रम सुरू करू शकतात। योजनेत केवळ आर्थिक मदतच नाही तर व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची सुविधाही समाविष्ट आहे। व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पुढे बिनव्याजी कर्जाची व्यवस्था उपलब्ध आहे। याशिवाय शिक्षणासाठी अनुदान, आरोग्य सुविधा आणि विधवा महिलांसाठी विशेष पेन्शन योजना यासारख्या अतिरिक्त योजनांचाही समावेश आहे। हे सर्व उपाय एकत्रितपणे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात। आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया काय असणार आहे आपण बघूयात। योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक दस्तऐवजांची गरज असते। ओळख पुरावा म्हणून आधार कार्डची मूळ प्रत किंवा सत्यापित प्रत आवश्यक आहे। निवासस्थान सिद्ध करण्यासाठी अधिकृत निवास प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणतेही वैध दस्तऐवज वापरता येतात। राशन कार्डची प्रत अत्यंत महत्त्वाची आहे। विशेष करून प्राधान्य कुटुंबासाठी जारी केलेल्या वैध कार्ड कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा अधिकृत दाखला आर्थिक परिस्थिती दर्शवण्यासाठी जोडणे आवश्यक आहे। बँकिंग तपशिलांसाठी खात्याचे पासबुक किंवा बँक स्टेटमेंट सादर करावे लागतात। संपर्कासाठी चालू मोबाईल नंबर, ईमेल पत्ता आणि अलीकडील पासपोर्ट साईज फोटो देखील द्यावा लागतो। हे कागदपत्र अत्यंत आवश्यक असणार आहे। ऑनलाईन अर्जाची सोपी पद्धत जाणून घेऊया। योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल ठेवण्यात आलेली आहे। सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे आहे। अर्जात भरलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण असावी जेणेकरून पुढील प्रक्रिया निर्विघ्न पार पडू शकेल। सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे। जर तंत्रज्ञानाच्या वापरात अडचण येत असेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन सहाय्य घेता येईल। अर्ज समवित केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी होते आणि अर्जदारांना योजनेच्या वेबसाईटवरून आपल्या अर्जाची स्थिती तपासता येते। व्यवसायाच्या विविध संधी
या योजनेच्या अंतर्गत महिला विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतात. पारंपरिक घरगुती उद्योगामध्ये अन्नपदार्थ निर्मिती, हस्तकला, शिलाई, कढाई यासारखे काम येते. आधुनिक काळात डिजिटल क्षेत्रात संधी देखील वाढत आहेत, जसे की ऑनलाईन शिक्षण, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन इत्यादींची तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते. सौंदर्य सेवा क्षेत्रातील ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट, केस सज्जा यासारख्या व्यवसाय लोकप्रिय आहेत. शेतकी व्यवसायामध्ये शेतमालाची प्रक्रिया, पशुपालन, मत्स्यपालन या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. किरकोळ व्यापार, कपड्यांचे दुकान, मोबाईल सेवा यासारखे पारंपरिक व्यवसाय देखील फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं या योजनेबद्दल नक्की कमेंट करून सांगा. या योजनेत तुम्ही सुद्धा 18 वर्षाचे वरचे असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेत सहभागी होऊन तुमचा फॉर्म टाकू शकता आणि हिची ऑनलाईन पद्धत असणार आहे. जर कोणाला अर्ज करायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे, जे काही ओळख पुरावे लागणार आहे ते सर्व सबमिट करून तुमचा अर्ज तुम्ही भरू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण की ही योजना फक्त महिलांसाठी आहे. त्यासाठी लगेच सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका.